जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची मतमोजणी झाली आणि निकालही जाहीर झाले। निकाल जवळपास सर्वांना सर्वश्रुत आहेत। पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्हा परिषद ही राष्ट्रवादीच्या ताब्यात आलेली असताना जुन्नर तालुक्यातही राष्ट्रवादीनं जिल्हा परिषदेच्या गटामध्ये मात्र बोलबाला केला आहे। जवळपास 5 सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, कारण राष्ट्रवादीची उभाटाबरोबरची युती होती आणि राष्ट्रवादीचे 4 आणि उभाटाचा 1 असे 5 सदस्य हे या राष्ट्रवादी आणि उभाटाच्या युतीमधून आलेले आहेत, तर 3 सदस्य हे शिवसेनेचे जिल्हा परिषदेवरती निवडून गेलेले आहेत। ही झाली जिल्हा परिषदेची बाब। आणि यानंतर मात्र पंचायत समितीचा विषय जर आपण पाहिला तर पंचायत समितीमध्ये देखील या ठिकाणी बोलबाला आहे। शिवसेनेनं तब्बल 8 जागांवरती विजय मिळवला आहे, तर 6 जागांवरती राष्ट्रवादीनं विजय मिळवला आहे। 1 जागा ही उभाटाला आहे। जशी जिल्हा परिषदेला युती आहे तशीच पंचायत समितीला असल्यामुळे 7 जागा ह्या राष्ट्रवादीच्या होत आहेत आणि 1 उमेदवार मात्र भाजपचा आलेला आहे। पक्षीय बलाबल पाहत असताना 8 जागा ह्या शिवसेनेच्या आलेल्या असताना सभापतीपद जे आहेत पंचायत समितीसाठी ते मात्र अनुसूचित जमाती महिला यासाठी राखीव आहे। निवडून आलेल्या उमेदवारांची यादी ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस शिवसेनेच्या पंचायत समितीच्या सदस्या अनुसूचित जमातीच्या उमेदवार म्हणून 1 निवडून आलेले आहेत, तर राष्ट्रवादीच्या गोटामध्ये देखील पंचायत समितीच्या अनुसूचित जमातीसाठीच्या सदस्या ह्या देखील 1 निवडून आलेल्या आहेत। आता सभापतीपद जर हवं असेल तर दोन्हीकडे 1-1 आहे। बहुमताचा विचार करत असताना सर्वात पहिल्यांदा संधी मिळणार आहे ती शिवसेनेला, मात्र त्यांना बहुमत म्हणून दाखवावे लागणार ते 9 सदस्य। तिथे जर ती बाब झाली नाही तर मात्र या ठिकाणी शिवसेनेने जर भाजपला बरोबर घेतलं तर मात्र त्यांचे 9 सदस्य होऊ शकतात। म्हणजे शिवसेनेला भाजपला बरोबर घेऊन त्या ठिकाणी सभापतीपद घ्यायचं आणि भाजपला उपसभापतीपद द्यायचं, अशा प्रकारची खेळी खेळावी लागेल। आणि राष्ट्रवादीला जर जिल्हा परिषदेमध्ये बहुमत मिळवलं आहे, जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचे सगळ्यात जास्त जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेले आहेत आणि हेच जर बल टिकवायचं असेल तर मात्र राष्ट्रवादीला भाजपला बरोबर घेऊन या ठिकाणी सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न करावा लागेल। हे जरी केलं तर मात्र 8 सदस्य शिवसेनेचे आणि 8 सदस्य हे राष्ट्रवादी, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजप यांचे मिळून होतील। आणि मग जर सभापतीपद जर हवं असेल तर मात्र इथं चिठ्ठी टाकली जाईल आणि त्या चिठ्ठीच्या बळावरती सभापतीपद घेता येईल। परंतु एवढं सगळं आम्ही का तुम्हाला सांगावं याच्यामागचं कारण देखील आहे। नुकत्याच नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या होत्या आणि या नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून शिवसेनेचा उमेदवार निवडून आला। त्या ठिकाणी 8 सदस्य हे शिवसेनेचे निवडून आलेले आहेत, 6 सदस्य हे राष्ट्रवादीचे निवडून आलेले आहेत, 2 अपक्ष आहेत। अशा पद्धतीनं समीकरण करून या ठिकाणी जुन्नर नगर परिषदेमध्ये देखील शिवसेनेचं बलाबल आहे। परंतु ज्यावेळेस उपनगराध्यक्ष पदाची वेळ आली त्यावेळेस आमदार हे शिवसेना गटातले असताना, नगराध्यक्ष शिवसेना गटातले असताना शिवसेनेच्या नगराध्यक्षांनीच शिवसेनेचे उपनगराध्यक्ष पदाचे असणारे उमेदवार काही कारण दाखवून त्यांचा उमेदवारी अर्ज बाद केला होता। ही घटना घडली म्हणजेच विद्यमान आमदारांचं देखील नगराध्यक्षांनी ऐकलं नाही असा सरळ मेसेज त्या ठिकाणी गेला। एकंदरीतच ही फटाफूट असताना ज्यावेळेस अर्ज भरण्याची वेळ होती त्या अर्ज भरण्याच्या वेळेच्या अगोदर शिवसेना आणि भाजप हे युतीमध्ये आहेत अशा प्रकारचं गणित मांडलं गेलं होतं। अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत इथे मात्र शिवसेना आणि भाजपमध्ये कुठेही बोलबाला दिसला नाही आणि अखेरीस शेवटच्या क्षणामध्ये भाजपनं नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज भरला। हे सुरुवातीला युतीची चर्चा चालू असताना शिवसेना आणि भाजप यांची युती मात्र शेवटपर्यंत झाली नाही आणि म्हणून शिवसेनेलाही आपले 20च्या 20 सदस्य देता आलेले नाही आहेत प्रॉपर एकदम पहिल्यापासून, आणि भाजपलाही आपले 20च्या 20 सदस्य देता आले नाही। सांगण्याचं तात्पर्य एक आहे की तिथेही भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये कुठेतरी एकमेकांमध्ये वितुष्ट निर्माण झालेलं होतं आणि मग ते वितुष्ट निर्माण होत असताना आता इथे जर पंचायत समितीमध्ये जर शिवसेनेला सत्ता आपल्या हातामध्ये जर घ्यायची असेल तर भाजपला बरोबर घ्यावं लागेल आणि हाच भाजप ज्यावेळेस नगर परिषदेमध्ये शिवसेनेबरोबर जाऊ इच्छित होता त्यावेळेस मात्र भाजपला शिवसेनेनं बरोबर घेतलेलं नाही, शेवटच्या क्षणापर्यंत त्याला तसंच अडकून ठेवलं होतं। मग हा जर राग मनामध्ये असेल आणि जर इथे पंचायत समितीची सत्ता जर आपल्या हातामध्ये घ्यायची असेल तर हा सगळा राग सोडून भाजप शिवसेनेच्या बरोबर येईल का, हा मात्र महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि याच बाबीचा अंदाज घेत मगाशी मी जो उल्लेख केला होता नगरच अध्यक्षपदाचा आणि त्यानंतर उपनगराध्यक्षपदाचा, तर राष्ट्रवादीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पुरस्कृत करून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उपनगराध्यक्ष त्या ठिकाणी बसवला।
इथेही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार हा पंचायत समितीमध्ये पण आलेला आहे, जिल्हा परिषद पण आलेला आहे. आणि जर भाजपची नगरपालिकेतली नाराजी ही अशीच पुढे आली तर मात्र भाजपचा उमेदवार आपल्याबरोबर घेऊन माजी आमदार अतुल बेनके सत्तेच्या सारीपाटामध्ये पक्षीय बलाबल करू शकतात. परंतु धूर्त नीतीनं राजकारण करणारे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे हे धडाधड निर्णय घेतात आणि कुठे ना कुठे कशा ना कशा पद्धतीनं आपल्याला कसं सगळं साधता येईल आणि सत्तेची सूत्र आपल्याकडे कशी ठेवता येतील हे दाखवून देतात. याचं एक उदाहरण जर आपण पाहिलं तर आत्ताच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका जर आपण पाहिल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका प्रमुख पांडुरंग पवार यांना तिकीट न मिळाल्यामुळे नाराज होऊन ते पक्षाच्या बाहेर राहिले, अपक्ष उभे राहिले. त्याचा धक्का मात्र त्यांना बसलेला होता. अतुल बेनके यांनी घेतलेला निर्णय हा योग्य राहिला, पांडुरंग पवारांनी निर्णय घेतला मात्र अयोग्य राहिला. पण पक्षाचा एक सदस्य तालुका अध्यक्ष आपल्यापासून फुटून बाजूला गेलेला आहे. तर जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये जर पाहिलं तर अजिंक्य घोलपसारखा उमेदवार हा जरी पराभूत झाला असला तरी पक्षातनं बाजूला गेलेला आहे. किंवा भाऊ देवाड्यांसारखा कार्यकर्ता हा मात्र त्या ठिकाणी कुठेही चर्चेत दिसलेला नाही आहे. एकंदरीत निर्णय न घेतल्यामुळे हे लोक थोडे बाजूला राहिले की काय अशा प्रकारची बाब आहे. परंतु ज्यावेळेस उमेदवार निवडून येतात त्यावेळेस मात्र अतुल बेनके यांचे निर्णय हे योग्य आहेत असं एकंदरीत दिसतंय. तर पलीकडच्या बाजूचा विचार जर केला तर मंगेश अण्णांच्या बरोबर मयूर पवार हे अपक्ष उमेदवार उभे राहिले होते की जे शरददादा सोनवणेंचे खंदे समर्थक आहेत. परंतु माघारीच्या वेळेस मयूर पवारांना बसवण्यामध्ये शरद सोनवणेंना यश आलं आणि मयूर पवारांनी माघार घेतली. त्याचा फटका मात्र राष्ट्रवादीला बसला आणि विजय कुराडे हे मात्र पराभूत झाले आणि मंगेश अण्णा या ठिकाणी निवडून आले. अशी एकंदरीत सगळी सत्तेची गणित आहेत आणि म्हणून दोन्हीही म्हणजे विद्यमान आमदार आणि माजी आमदार यांच्या निर्णय क्षमतेमध्ये कोण पुढे जातं हा येणारा काळ दाखवणार आहे. जर सत्तेची सूत्र आपल्याकडे घ्यायची आहेत म्हणजे जिल्हा परिषद ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणि पंचायत समिती जर आपल्याकडे घ्यायची असेल तर मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार तर आपल्याबरोबरच आहेत. परंतु भाजपचे आलेले उमेदवार जे आहेत संजय वराडी यांना आपल्याबरोबर घ्यावं लागेल की जेणेकरून पक्षीय बलाबल करता येईल आणि बहुमताच्या वेळेस मात्र पुन्हा चिठ्ठी टाकली जाते की काय असाही भाग असणार आहे. म्हणजे सभापतीपदही आपल्याकडे मिळवण्यासाठीचा एक प्रयत्न करावा लागेल आणि उपसभापतीपद देखील आपल्याच गटाकडे येण्यासाठी हा राष्ट्रवादीला प्रयत्न करावा लागेल. तर सभापतीपद आपल्याकडे जर घ्यायचं असेल तर सरळ सरळ भाजपला उपसभापतीपद देऊन टाकणं आणि सभापतीपद आणि उपसभापतीपद आपल्याकडे ठेवणं हे शिवसेनेची खेळी असू शकते. विद्यमान आमदार शरददादा सोनवणे ही खेळी सहज करू शकतात अशी बाब एकंदर पाहता येऊ शकते. एकंदरीतच या सगळ्या गोष्टी पाहत असताना आपण एक गोष्ट पाठमोरा जर विचार केला तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं नगरपालिकेमध्येही आपली पावलं टाकायला सुरुवात केली. म्हणजे जुन्नर शहरात उभाठा हा आलेला आहे तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद विचार करत असताना ते देखील उभाठानं आपलं आता पाऊल टाकलं आहे. आपली पाळंमुळं रुजवायला हळूहळू सुरुवात केली आहे. आमच्या या वक्तव्याची कोणाला पटेल न पटेल माहीत नाही आहे परंतु इतर पक्षांचा विचार करत असताना त्यांनी मात्र इथे आता ही सुरुवात केलेली आहे. तर भाजपचा विचार करत असताना भाजपचे पंचायत समितीचे सदस्य या ठिकाणी आलेले आहेत. एकंदरीतच राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचा बोलबाला हा जुन्नर तालुक्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असताना भाजपही आता एंट्री करते आहे. कारण भाजपचे 2 नगरसेवक हे जुन्नर नगर परिषदेमध्ये आहेत. भाजपचा एक पंचायत समिती सदस्य आता निवडून आलेला आहे. उभाटाचा एक नगरपालिकेमध्ये सदस्य आहे की जे आता उपनगराध्यक्ष बनलेले आहेत आणि जिल्हा परिषदेचा उभाटाचा एक सदस्य आहेत, पंचायतचे सदस्य आहेत. एकंदरीत राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याबरोबरीनं आता मात्र उभाठा हे देखील आतमध्ये येत आहेत, भाजप देखील आतमध्ये येत आहेत. येणाऱ्या कालखंडामध्ये ही गणितं कशी असतील हे मात्र परंतु वार्ताविश्वाच्या माध्यमातून आम्हाला एक मात्र निश्चित वाटतं आहे की संजय वराडी हे भविष्यात पंचायत समितीचे उपसभापती होतील. तर राष्ट्रवादी आणि सेनेकडनं सभापती पदासाठी कोणते डाव टाकले जातात हे मात्र येणारा कालखंड दाखवेल. संजय वराडी हे या ठिकाणी उपसभापती होऊ शकतात याचं कारण देखील असंच आहे. 2016 साली अशीच घटना घडली. शिवसेनेचे 7 सदस्य होते, राष्ट्रवादीचे 6 सदस्य होते आणि काँग्रेसचा 1 सदस्य होता. काँग्रेसचा सदस्य हा शिवसेनेकडे जाऊन भेटला, त्याला उपसभापतीची पदाची ऑफर आली आणि तिथे मात्र ते उपसभापती बनले. कालांतरानंतर 2.5 वर्षानंतर पुन्हा काही घटना घडल्या, ती सगळी बदलाबदल झाली. परंतु 2016 साली काँग्रेसचा 1 उमेदवार या ठिकाणी निर्णय घेतो आणि उपसभापती होतो. अशाच पद्धतीनं भाजपचे असणारे संजय वराडी हे निवडून आलेले आहेत. पक्ष काय आदेश देतो त्या आदेशानुसार भविष्यात काय पाऊल उचलतात आणि उपसभापतीपदाची माळ आपल्या गळ्यात घालून घेतात का हा येणारा कालखंड दाखवेल. ब्युरो रिपोर्ट, वार्ताविश्व.